नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगरमध्ये 2016 साली या ठिकाणी तलाठी पदासाठी एक लेखी परीक्षा घेण्यात आली होती। त्यामध्ये जी प्रश्नपत्रिका आली होती तर त्यातले जे काही आपले मराठी व्याकरणचे प्रश्न होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नक्कीच एक अंदाज येईल की कशा प्रकारे प्रश्न मागील भरत्यांमध्ये येऊन गेलेले आहेत आणि तुम्हाला अजून किती अभ्यास करायचा आहे। सोबतच तुम्हाला हे प्रश्नसुद्धा कदाचित रिपीट होऊ शकतात आणि कोणत्याही तुम्हाला तलाठी किंवा व्यतिरिक्त कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटू शकतात। त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न नीट बघायचा आहे, ऐकायचा आहे, वाचायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, आजपासून आपण या ठिकाणी नवीन पद्धत सुरू केली आहे, जी की या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण काय करायचो की प्रश्न वाचून खाली त्यानंतर आपण खालीलपैकी सर्व जे चारही ऑप्शन या ठिकाणी पहिले वाचायचो आणि त्यानंतर आपण या ठिकाणी योग्य ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सांगायचो। पण आजपासून आपण या ठिकाणी डायरेक्ट प्रश्न वाचणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट आपण योग्य ते ऑप्शन या ठिकाणी वाचणार आहे। त्याच्यामुळे काय होईल की भरपूर मुलांचा टाईम वाचणार आहे आणि तो टाईम तुम्ही इतर दुसरा अभ्यास करण्यासाठी सुद्धा वापरू शकता। आणि जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि नसेल आवडली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। प्रश्न पहिला आपला असा आहे की तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे? तर बघा, प्रश्न पहिल्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पोर्तुगीज। प्रश्न क्रमांक 2, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? तर बघा मित्रांनो, जमदग्नीच्या खाली अंडरलाईन आहे म्हणजे अधोरेखित केलेला शब्द आहे। आणि प्रश्न क्रमांक 2चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सामान्य नाम। प्रश्न क्रमांक 3, कठोर असणारे व्यंजन ओळखा। तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी क। प्रश्न क्रमांक 4, ल हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते? आपल्या प्रश्न क्रमांक 3चं आपल्या प्रश्न क्रमांक 4चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब किंवा ऑप्शन क्रमांक 2 दंत्य वर्ण। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी बघा, चंद्रोदय या शब्दाचा संधी प्रकार टिंब आहे। तर प्रश्न क्रमांक 5चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए स्वर संधी। प्रश्न क्रमांक 6, यशोधन या शब्दाचा संधी प्रकार टिंब आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 6चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी विसर्ग उकार संधी। प्रश्न क्रमांक 7, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए श। मित्रांनो, जर तुम्हाला ऑप्शन बघायचे असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी सर्व ऑप्शन वाचू पण शकतात आणि जर तुम्हाला ऑप्शन वाचायचे नसतील तर तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण जसा रेग्युलर आहे तसा बघू शकतात। प्रश्न क्रमांक 8, गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार ओळखा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे तर बघा वागणेच्या खाली अंडरलाईन आहे म्हणजे अधोरेखित केलेला आहे। तर प्रश्न क्रमांक 8चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन बी धातू साधित नाम। प्रश्न क्रमांक 9, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला। तर बघा, हा कोणता रस आहे आपल्याला ओळखायचं आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे योग्य उत्तर आहे करुण रस म्हणजेच ऑप्शन सी। प्रश्न क्रमांक 10, या स्थायी भावामुळे अंगावर रोमांच उभं राहणे, घाम फुटणे, कंठ दाटून येणे, रडू येणे हे जे परिणाम दिसतात त्यांना टिंब म्हणतात। तर बघा, प्रश्न क्रमांक 10चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी अनुभव। प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी बघा, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा। चंद्र काय असे किंवा पदम या संशयानंतरी वाणी मधुर ऐकोनी कळले मुखते असे। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11चे आपण ऑप्शन वाचू शकता आणि या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते बघा ऑप्शन ए संस देह। प्रश्न क्रमांक 12, उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे टिंब अलंकार असतो। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12चे ऑप्शन तुम्ही पहिल्यांदा वाचू शकता आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी उत्प्रेषा। प्रश्न क्रमांक 13, सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अलंकारिक घटक कोणता? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अक्षरच्या खाली अंडरलाईन आहे म्हणजेच या ठिकाणी आपण ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उपमेय। प्रश्न क्रमांक 14,
मराठी असे आमची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयानी असू, पुरी वानली बंधुता, अतरंगी हिच्या एका ताटात आम्ही बसू. या कवितेतील वृत्ताचा प्रकार ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 14व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे सुमनदार माला. प्रश्न क्रमांक 15 नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. या कवितेतील मात्रा वृत्ताचा प्रकार ओळखा. प्रश्न क्रमांक 15व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी साखी. प्रश्न क्रमांक 16 मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन तुम्ही पहिल्यांदा वाचत चला. त्यानंतर बघा याचं आपलं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच ऑप्शन ए केवळ वाक्य. प्रश्न क्रमांक 17 त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश शब्द ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 17व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी म्हणजेच मुलगा. प्रश्न क्रमांक 18 मदत मिळण्यासाठी तो घर फिरला. या वाक्यातील अधोरेखित अभ्यस्त शब्दाचा प्रकार ओळखा. तर बघा मित्रांनो या ठिकाणी घर ह्याच्या खाली अंडरलाईन आहे, त्याच्यामुळं बघायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 18व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते ऑप्शन आहे ऑप्शन सी पूर्णाभ्यस्त शब्द. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी बघा नाम, सर्वनामे, विशेषनामे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात. तर बघा प्रश्न क्रमांक 19चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते आहे तद्धिते म्हणजेच ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 20 अडकित्ता हा भारतीय शब्द कोणत्या अन्य प्रांतांमधून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. तर बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कानडी. प्रश्न क्रमांक 21 पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा. तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लुप्तपद कर्मधारण्य समास. प्रश्न क्रमांक 22 तू घरी जायचे होते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 22चे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए या ठिकाणी बघा कर्तृ भाव संकर प्रयोग. प्रश्न क्रमांक 23 शिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 23चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 24 आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 24चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी समापन कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी बघा वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांच्या क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर बघा प्रश्न क्रमांक 25चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन बी कार्थ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण मराठी व्याकरणचे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी व्हिडिओला नक्की लाईक करा. कोणतीही संख्या असल्यास या ठिकाणी कमेंटमध्ये सांगत चला. थँक्यू.